वर्षभर मटार साठवून ठेवा, त्याला सुरकुत्या पण पडणार नाही आणि रंगसुद्धा अगदी छान ताजा तवाना राहील. एक स्टेप नक्की करा ज्याच्याने आपल्या मटारला सुरकुत्या पडणार नाही आणि कलरसुद्धा फ्रेश असा राहील. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे बघा, मी भरपूर सारे मटार आणले होते. 5 किलो मटार आणले होते. त्याला सोलून घेतले घरातल्या सगळ्या मंडळींनी मिळून. त्यानंतर गॅसवर पाणी चढवलं आहे, पाणी उकळलं आहे. आता यात पाणी उकळल्यानंतर चांगलं उकळू द्यायचं. उकळल्यानंतर आपण जेवढेही मटार सोलले आहेत, एक वाटं भरून निघालेत. असं तुम्ही मटार सोलल्यानंतर जेवढे मटार असेल तर भांडं असं घ्यायचं की ते पूर्ण मटार एका वेळेला त्या पाण्यात डुबेल असे. तर मी अशी मोठी कढई घेतली आहे, त्यात पूर्ण मटार टाकून दिले आहे उकळत्या पाण्यात. त्याला अगदी 2 मिनटं मोजून 2 मिनटंच ठेवायचे, जास्त ठेवायचे नाही आहे आपल्याला. आणि लगेच दुसरीकडे बघा, गंजात मी बर्फ आणि पाणी ठेवलेलं आहे. अगदी थंडगार पाणी असायला पाहिजे, म्हणजे आपले मटाराला सुरकुत्या पडणार नाही. अजून एक स्टेप आहे, जी स्टेप सगळेजण करायला विसरतात, तर ती स्टेप मी तुम्हाला समोर सांगतेच आहे. तर मटार अगदी मोजून 2 मिनटं मी गरम पाण्यात ठेवले होते. त्यावेळेला गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आणि 2 मिनटं झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि लगेच याला थंड पाण्यात टाकून द्यायची. हवं तर तुम्हाला त्या एका गंजात मावत नसेल तर 2 भांड्यात पाणी घेऊन 2 भांड्यात तुम्ही मटार टाकले तरीही चालेल, किंवा मग एक मोठं भांडं घेतलं तरी चालेल. तर आता मी मटार थंड पाण्यात काढून घेतले, थंड पाण्यात ठेवले. तेही 2 मिनटं ठेवले. बघा, मी 2 भांड्यात केले होते, तेही मी 2 मिनटं ठेवले. आता हे थंड पाण्यातनं काढून घेतले एका चाळणीत. त्यानंतर इथे दुसरीकडे मी असा एक कापड अंथरलेला आहे. हा माझा किचन टॉवेल आहे. याच्यावर मी काही जर पुसपास करायचं असेल, भाजीपाला वगैरे, ते याच्यानेच करते. तर तो पसरवून घेतलेला आहे आणि मी मटार पाणी निथळायला ठेवलेलं होतं चाळणीत बघा. तर आता ते मटार या टॉवेलवर पसरवून घेते आहे. तर मी अशी चाळणी वापरली होती. तुम्ही गरम पाण्यातनी काढते वेळेस अशीच चाळणी पण यूज करू शकता, किंवा मग नाही केली तसा चम्मच असेल तरी चालेल. तर याला पूर्ण पसरवून घ्यायचे आणि दुसरा एखादा नॅपकिन घेऊन हे मटार पूर्णपणे आपल्याला कोरडे करायचे. बघा, हे आता किती छान फ्रेश दिसतात, सुरकुत्या पडलेल्या नाही आहे. तर याला आता पूर्णपणे पुसून घ्यायचं, एकदाही पाण्याचा अंश राहायला नको. तर असं मी टॉवेल नॅपकिनच्या साहाय्याने पूर्ण मटार पुसून घेतले. तर ही दुसरी स्टेप. याच्याने आपल्या मटारला सुरकुत्या पडणार नाही, रंगसुद्धा फ्रेश राहील आणि ताजे तवाने असे मटार वर्षभर टिकून राहतात. तर बघा, पूर्ण कोरडे झालेले आहेत. आता याला मी झिपलॉक बॅगमध्ये भरते. तुमच्याकडे झिपलॉक बॅग असेल तरीही चालेल, नसेल तर तुम्ही साधं पॉलिथिन घेऊ शकता, किंवा मग आजकाल आपल्याकडे भरपूरशा किराणा सामान आपण ऑनलाईन मागवतो, त्यात चहापत्तीच्या वगैरे बॅग्स येतात, त्याला ती पण झिपलॉक असते. तर मी समोर दाखवतेच आहे, तशीसुद्धा तुम्ही झिपलॉक बॅग आपल्याकडे सांभाळून ठेवू शकता आणि त्यातसुद्धा ते मटार भरून ठेवू शकता वर्षभरासाठी. तर इथे माझ्याकडे झिपलॉक बॅग अवेलेबल होती, तर मी त्यात पूर्ण भरते. सगळे मटार काढून झाल्यानंतर हे साधारणतः माझे 1.5 किलो मटार बनलेले आहेत. बघा, अशा प्रकारे चहापत्तीच्या आजकाल येतात झिपलॉक बॅग. तर मी ही एक सांभाळून ठेवली होती, कारण की मला मटार किंवा बाकीच्या वस्तू झिपलॉकमध्ये भरायला कामी येतं. तर मी हे सांभाळतो. तुमच्याकडे अशा असेल तर यासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर माझ्याकडे झिपलॉक दुसरी होती, त्यात मी पूर्णपणे भरून ठेवली आहे, कारण की ही ट्रान्सपरंट आहे म्हणून मी यात ठेवली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, नक्की व्हिजिट करून तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कमेंट करा. एंड स्क्रीनला पण मी छान छान रेसिपीज दिल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.